आज ना मला 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी ही छानशी कुंची शिवायची होती. त्याच्यासाठी मी 80 सेंटीमीटर कापड घेतलं. तर 80 सेंटीमीटर कापड का, तर त्याच्यामध्ये मी 2 टोपरी शिवलेली आहेत. एक कुंची आणि एक साधं टोपरं. तर हे बघा, ह्याची उंची मी घेतली आहे 11 इंच आणि 30 इंच रुंदीला घेतलं आहे. म्हणजे 30 बाय 11चं मी कापड घेतलं आहे. एकावर एक ठेवलं आहे, उलटं ठेवलं आहे आता हे. आणि आता हे तिन्ही बाजूने आपण शिवून घेऊया. शिवून झालं ना की कडेची टोकं कापून घ्यायची आणि उलटं करून घ्यायचं नॉचेस पाडून, आणि एक किनारीची शिलाई मारून घेऊया त्याला. आता इथे मी हे नॉचेस पाडून घेते आहे आणि आता आपण याला उलटं करून घेऊया. उलटं केलं ना की किनारीची शिलाई मारायची. हा ना खालचा फ्लॅप तयार होईल. म्हणजे तुम्ही 30 इंचाचा हा फ्लॅप घेऊ शकता आणि उंची मी इथे 11 इंच घेतले. तुम्ही 12 पण घेऊ शकता किंवा छोटाही घेऊ शकता. तर 80 सेंटीमीटरमध्ये होतं आरामात हा. म्हणजे 2 टोपरी होतात, एक कुंची होते आणि एक साधा टोपरं पण होतं. आता ह्याला मी शिवून घेतलं सगळं चारी बाजूने आणि आता ह्याला अर्धा इंचाचे आपण प्लीट्स टाकून घेऊया. आता वरचं टोपरं तयार करायला घेऊया. तर टोपरं तयार करण्यासाठी काय घ्यायचं आहे, 14 बाय 7 इंचाचं कापड घ्यायचं आहे. म्हणजे 14 इंच लांबीला आणि 7 इंच उंचीला असे 2 कापडं घ्यायचे. ते एक खणाचं घ्यायचं आहे आणि खणाच्या कपड्याला आता आपण वरती डिझाईन करूया. हे काठ मी मध्ये लावलेले आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साईडला पण लावू शकता डिझाईन. आता ही डिझाईन कुठे येणार, वरती टाळूवर येणार ही डिझाईन. ही अशीही सुंदर दिसते. आता त्याच्यावर मी ही अस्तर ठेवते आणि हे उलटं करून घेऊया. म्हणजे कसं, अस्तर लावलं ना की त्याची ड्युरेबिलिटी वाढते, टिकाऊपणा वाढतो आणि जास्त दिवस टिकतं आपल्याला हे. आता हे उलटं करून घ्यायचं आणि परत इथे किनारीची शिलाई मारून घेऊया. काय कापड घेतलेलं आहे, 7 बाय 14चं घेतलं आहे, तसंच तुम्ही घ्यायचं आहे. ह्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ ना माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि चॅनलचं नाव हेच आहे, शिवणकला बाय प्रीती. या नावाने तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल. आणि त्याच्यावर ना आणखीन बरेचसे टोपऱ्यांचे व्हिडिओ आहेत, परत फ्रॉकचे व्हिडिओ आहेत, कुर्ता आहेत, धोती आहेत. धोतीचे 4 प्रकार मी वेगवेगळे दाखवलेले आहेत. आता काय केलं, मी एक बाजूने शिवून घेतलं आणि खालचा फ्लॅप जॉईन केलेला आहे आणि साईडला 2 अशा रश्श्या लावून घ्यायच्या की आपली संपूर्ण कुंची तयार झाली. ह्या कुंचीला ना वरती असे गोंडा वगैरे लावतात, ते आपण तुम्ही नंतर करू शकता ती डिझाईन. हे पहा, इथे ना ह्या 10 ते 15 इंचाचे हे छोट्याशा रश्श्या लावून घ्यायच्या साईडला आणि इथे आपली ही कुंची संपूर्ण तयार झालेली आहे. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि आता तुम्ही फॉलो करणार आहात. ही पहा, इथे आपली कुंची तयार आहे.